नमस्कार छोट्या मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्ट मध्ये लोककथा आणि संस्कृती. इथे आपण ऐकतो सुंदर गोष्टी. आज आपण ऐकणार आहोत वसुबारसची गोष्ट. एकदा एका छोट्याशा गावात गौरी नावाची गोड मुलगी राहत होती. तिच्या घरी एक सुंदर गाय होती. तिचं नाव होतं गंगा. गंगा दररोज गौरीसाठी दूध द्यायची आणि गौरी रोज गंगेला गवत द्यायची. तिच्या पाठीवरून हात फिरवायची आणि प्रेमाने म्हणायची, गंगा, तू माझी दुसरी आई आहेस. एके दिवशी आईने सांगितलं, गौरी, आज वसुबारस आहे. आजच्या दिवशी आपण गायीचं पूजन करतो. गौरी खूप आनंदी झाली. तिनं आईला मदत करायला सुरुवात केली. गौरीने खूप प्रेमाने गंगेला आंघोळ घातली, फुलांची माळ घातली आणि आरती केली. ती म्हणाली, गंगा, तुझ्या दुधामुळे आम्हाला शक्ती मिळते. त्या दिवशी गंगा गाय खूप आनंदी झाली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणतात ना, गाय म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी. तिचा सन्मान केला की घरात सुख समृद्धी येते. तर छोट्या मित्रांनो, ही होती वसुबारसची गोष्ट. गायीप्रती कृतज्ञतेची आणि प्रेमाची. अशीच आणखी सुंदर गोष्ट पुढच्या भागात ऐकूया. तोपर्यंत गायीवर, निसर्गावर आणि आईवर प्रेम करा. नमस्कार आणि शुभ वसुबारस.